नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल. 2025 सुरू झालेला आहे आणि तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते. आणि आज 2 जानेवारी आहे. तर काल व्लॉग नाही शूट करत आला कारण काल लाईट नव्हती, त्याच्यामुळे चार्जिंग नव्हती. दुपार म्हटलं काय शूट करू आणि सकाळी सगळी पूजा वगैरे सगळं झालं होतं. आणि आज आहे गुरुवार, 2025 मधला पहिला गुरुवार आहे. तर तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. सो हळदीचं लेपन वगैरे मी केलं आहे, पूजा सुद्धा केली आहे. तर आज स्वामींना नैवेद्यासाठी मी खीर बनवलेली होती. तर आता खूप दिवस झालं मला विशेष महिन्यामध्ये मठामध्ये जाणं येत नव्हतं कारण की पूजा वगैरे असायची आपली, त्याच्यामुळं. तर आता म्हटलं होतं आज जाऊया, तर बघूया जाणं होतंय का नाही असते. तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी. आणि मला 1-2 गोष्टी सुद्धा आणायच्या स्वामीच्या केंद्रामधून. आणखीन काहीतरी एक नवीन खरेदी करायची आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी लवकरात लवकर शेअर करेन. त्यासाठी खूप दिवस मी म्हणजे कसं एखादी जर गोष्ट घ्यायची असेल आपल्याला तर आपण ते विचार करतो, नंतर हे असं घ्यायचं ते तसं घ्यायचं. खूप 2 वर्ष तरी झालं मला ती वस्तू घ्यायची होती, पण आता आज मुहूर्त लागलेला आहे. बघूया तुमच्यासोबत नंतर मी शेअर करणेच मला काय घ्यायचं आहे ती. तर चला, नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन खरेदी, त्यासोबत आजचा ब्लॉग सुद्धा नवीन असेल आणि काही इंटरेस्टिंग असेल. आणि गेल्या वर्षात कसं गेलं त्याचा विचार न करण्यापेक्षा येणारं वर्ष कसं जाईल याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. जे गेलं, जे झालं आपल्यासोबत ते सगळ्यांनी विसरून जायला पाहिजे. आणि नवीन सुरुवात, एक नवीन काहीतरी नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत, वाचिंग करायला पाहिजे. त्याचबरोबर जे आपण जे महाग गेलं ते त्याला महागच सोडून नवीन काही आपले आत्मसाधन करता येते का, किंवा नवीन गोष्टी. आता प्रत्येकाकडून एक लहान मुलगा असो किंवा मोठा व्यक्ती असो, त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला प्रत्येक वेळेस शिकायला भेटतं. सो त्यांच्याकडून घेत चला आणि आनंदी राहत चला. तर आजचा ब्लॉग कुठे स्किप करू नका. आणि हो, चॅनलला पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की 2025 मध्ये आपलं टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यामुळं सपोर्ट करा. आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या सपोर्टची खरंच मला खूप खूप गरज आहे. चला, गप्पा पास झाल्या, आता ब्लॉगला सुरुवात करूयात. संध्याकाळी नंतर स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो. खूप दिवस झालं, मार्गशीर्ष महिना होता, त्याच्यामुळं गुरुवारी स्वामींच्या मठात जायला भेटत नव्हतं. पण म्हटलं चल आज जाऊयात, कारण की मला धूप वगैरे मी स्वामींच्या केंद्रातूनच आणते. कारण की स्मेल पण छान असतो आणि प्राईस कमी असते, त्याच्यामुळे मी तिथूनच सगळं घेते. आणि आरोहीच्या शाळेमध्ये स्पर्धा झाल्या होत्या. सो आणि हो, तुम्हाला सुद्धा ह्या क्लिप बघायला नक्की आवडतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.
प्रॅक्टिस घेतलेली असते त्यांच्या अगोदर. स्पीड मध्ये करतात ना, मग ते तर करावंच लागेल ना. अलीकडचं पोरगी फास्ट मारित आहे. नाही आपल्याला नाही ना पुढे जाता येईल. नाही ते मॅडम नंतर पाठवतील की पण. Winners are there on the victory stand. Shivendra Chaudhary first, Aravind Jadhav second, and Nitya Pawar third. Mrs. Tutorial program is felicitating our students. Other students give them big hands. मॅडम पाठवताल ना नंतर. अभिनंदन करूया. रनिंग रेस शिवांश देवकाते and Devan Karande third. शिवांश देवकाते and Devan Karande. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. इथं थांब. आरू इकडे.